आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 24 जुलै 2024 बुधवार। कोल जगमा बरे, पण देवदूत त्याला म्हणाला, पिऊ नको. जकरिया, तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुझी पत्नी एलिझाबेथ तुला मुलगा देईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. लूक 1:13. देवदूत वृद्ध जकरियाला किती दयाळू आहे हे पहा. जकरिया एक होताच्या वसंत आगरान. त्या काळात याजक 14 गटात विभागले गेले आणि प्रत्येक गटात 1 वर्षात 2 आठवड्यासाठी देवाची उपस्थितीत सेवा करण्याचे विशेष अधिकार मिळेल. त्यांचे मंत्रालय केवळ 1 वर्षात 2 आठवड्यासाठी असेल. कोण सर्वात पवित्र स्थानात प्रवेश करणार आहे आणि केवळ तेच ठरवतील व्यक्ती वर प्रवेश करू शकता. आणि त्या प्रसंगी खूप वृद्ध जकरियावर पडले. जकरियाला त्याचे हृदयात काणेरडे जखम होते. परमेश्वराने त्याला मूल दिले नाही. आपण लूक 1:6 मध्ये वाचतो की जकरिया आणि त्यांची बायको देवासमोर देवाची सर्व आज्ञा व नियम पाळत होते. जरी ते प्रभूला इतके विश्वासू असले तरी ते परमेश्वराने त्याने मुलाला आशीर्वाद दिला नाही असे दिला. दुखापत झाली आणि त्याची पत्नी एक भयानक स्त्री म्हणून ठेवली. त्या दिवशी देवदूत जकरियाला मोर दिसला, जो आपल्या अंतःकरणात जखमी झाला आणि म्हणाला, पिऊ नको. जकरिया, तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे आणि तुझी पत्नी एलिझाबेथ तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेवले पाहिजे आणि तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यांच्या जन्माच्या वेळी बरेच आनंदी होतील. परमेश्वराच्या दृष्टीने तो महान होईल. तो द्राक्षरस किंवा मद्य पीत नाही. त्याच्या आईची गर्भाशयातून तो पवित्र आत्म्याने भरला जाईल. लूक 1:13-15. जेव्हा देवदूताने हे शब्द बोलले तेव्हा जकरिया विश्वास नाही त्यांना त्यांची कारणाचे गोल जगमा. तो तत्काळ आणि स्तुती समजू शकत नाही. त्यासाठी देव बऱ्याच वर्षांपासून त्याने उत्तर न घेता प्रार्थना केली होती आणि आता त्याने केले जेव्हा ते होते त्यांची विश्वासाच्या पलीकडे. येशूचे शिष्य उत्सुकतेने अपेक्षा करत होते की येशू कोई लाजरेवर राजा म्हणून राज्य करा आणि ते त्यांच्याबरोबर राज्य करतील. परंतु जेव्हा प्रभू येशू स्वतःला बंदस्तभावर केला जात असे तेव्हा त्याने त्यांच्या अंतःकरणात खूप जखमी झाले. असे होते की त्यांची सर्व आशा व्यर्थ होती. पण येशू कोण मरण पावला, पुन्हा मृत्यूपासून उठला आणि त्यांना दिसला. देवाची मुले, आज प्रभू आपल्या सर्व जखम बरे करण्याची इच्छा आणि आपल्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करा. आपल्या सर्व खोल जखमा बरे होईल. पुढील ध्यानासाठी वचन, मी तुझ्यासाठी आरोग्य पुनरुज्जीव करीन आणि तुला बरे करीन असे प्रभू म्हणतो. यिर्मया 30:17. दिवसासाठी बायबल वचन, सकाळी स्तोत्र 35:36. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्य 25. धन्यवाद.